गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार. मी आलोय सांगली जिल्ह्यामधील पलूस तालुक्यातील श्री क्षेत्र औदुंबर येथे. कृष्णा नदीच्या काठी बांधण्यात आलेलं एक छोटंसं सुंदर श्री दत्तात्रेयांचं मंदिर. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी श्री दत्तात्रेयांचे दर्शन फार पुण्याईचे मानले जाते. औदुंबरला जाण्यासाठी तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा बसने किंवा अगदी रेल्वेने सुद्धा अगदी आरामात पोहोचू शकता. रेल्वेने येणार असाल तर सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन भिलवडी येथे आहे. येथून फक्त 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. आणि जर का बसने तुम्ही येणार असाल तर सांगली स्टँडवरून सिटी बसने अगदी आरामात 20 रुपयात तुम्ही येथे पोहोचू शकता. या 27 किलोमीटरच्या अंतरासाठी सिटी बसने तुम्हाला 40 ते 45 मिनिटे लागू शकतात. दर गुरुवारी येथे भाविकांची गर्दी जास्त असते. त्यात मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार म्हणजे जरा जास्तच गर्दी असते. त्यामुळे आम्ही आमची 4 व्हीलर बाहेरच लांब पार्क करून येथे चालत आलेलो आहोत. समोर तुम्ही बघू शकता कृष्णा नदीच्या काठी नयनरम्य परिसरात दत्त महाराजांनी 4 वर्ष वास्तव्य केलं होतं. जाताना भाविकांच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या पादुका येथे ठेवल्या आणि त्यांना आश्वासन दिलं की मी या पादुकांच्या रूपाने येथे कायम वास्तव्य करेन. चलो.
मित्रांनो, हा तुम्ही कृष्णा नदीचा नयनरम्य सुंदर असा परिसर बघत आहात। फक्त मला एकच खंत वाटते की या नदीमध्ये भाविकांनी निर्माल्य टाकून या नदीचे सौंदर्य काहीसे कमी केलेले आहे। तर माझी भाविकांना एकच विनंती आहे की कृपया करून तुम्ही निर्माल्य नदीमध्ये टाकू नका। अरे चल की थांबलेस का मध्ये? औदुंबरमधील अन्नपूर्णा भवन येथे भक्तांसाठी मोफत भोजन म्हणजेच प्रसादाची व्यवस्था देवस्थानकडून करण्यात आलेली आहे। येथे तुम्ही स्वइच्छेने प्रसाद घेतल्यानंतर देणगी देऊ शकता। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपल्याला या प्रसादामध्ये भात, आमटी आणि गोड शिरा देण्यात आलेला आहे। तर आता आपण या प्रसादाचा आस्वाद घेऊयात। गुरुदेव दत्त। तसेच मित्रांनो, या अन्नपूर्णा भवन शेजारीच भक्तांसाठी भक्त निवास सुद्धा बांधण्यात आलेले आहे।